मी मानसी मंगेश घुमटकर. मी आज कोंढव्यातल्या विद्या सरिता अकॅडमीबद्दल बोलणार आहे, जी की आपल्याला अंडर ग्रॅज्युएशन प्रिपरेशन करायला ॲज वेल ॲज स्पिरिच्युअली करेक्ट करायला एक ग्रेट सेंटर आहे. त्यानंतर मी इथल्या फॅसिलिटीज आणि पर्सनल अटेन्शनबद्दल बोलायला गेले तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की इथल्या जो टीचिंग स्टाफ आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, वर्कर्स आहेत, त्यांनी मला डे टू टाईम विदाऊट माझा टाईम वेस्ट करता मला फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या. त्यानंतर बॅक टू अकॅडमिक्स स्टडीज आणि इथल्या टीचर्सबद्दल बोलायला गेलं तर इथल्या टीचर्सनी मला माझ्या स्टडीजमध्ये एन्हान्समेंट करायला, माझ्या मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट करायला मला मोटिवेट केलं, शेड्यूल बनवून दिलं, मदत केली. त्यानंतर मला स्पिरिच्युअली आणि सुप्रीम नेचरसोबतही कनेक्ट केलं, जेणेकरून मला माझ्या दिवसभराचा जो शेड्यूल होता, स्ट्रेसफुल शेड्यूल, त्याच्यातून मला स्ट्रेसलेस फील करायला मदत केली. त्यामुळेच मी बोलेल की ॲज अ कॅन्डल लाईट स्कॅन्डल, टीचर्स फ्रॉम विद्या सरिता लाईट अप ईच स्टुडंट विथ अ ग्रेट नॉलेज अँड फॉर द ग्रेट करियर अँड ब्राईट फ्युचर. यानंतर मी पर्सनल अटेन्शनबद्दल बोलेल. तर पर्सनल अटेन्शनबद्दल बोलायला गेलं तर बाहेर अकॅडमिक्समध्ये मेस इश्यूज, बस टायमिंग्स, अकॅडमिक इश्यूज येतात. इस्पेशली गर्ल्सच्या सेक्युरिटीचा आणि हेल्थ इश्यूजचाही प्रॉब्लेम येतो. पण इथं सगळं सराउंडिंगमध्ये भेटल्यामुळे गर्ल्सची सेक्युरिटी आणि गर्ल्सच्या हेल्थकेअर इश्यूजकडे पर्सनली लक्ष दिले जाते. त्यामुळे मी बोलेल की पर्सनल अटेन्शन इज विद्या सरिताज ग्रेट कल्चर आणि ते तुम्ही इथे येऊन अनुभवा. धन्यवाद.